जिंतुरात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीची धडक कारवाई, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल, 2 ठिकाणी छापे, प्रतिबंधित गुटखा जप्त, पोलीस तपास सुरू। महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एलसीबी जिंतूर शहरात धडक कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत। या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार पांडुरंग तुपसुंदर यांच्या फिर्यादीवरून रामप्रसाद नगर बलसा रोड परिसरातील अमोल शिवानंद थिटे वय 26 याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दुपारी सुमारे 2:45 सुमारे आरोपीच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून प्रतिबंधित गुटखा जप्त केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान दुसऱ्या कारवाईत पोलीस शिपाई राम पोळ यांच्या फिर्यादीवरून फजल खान खलील खान पठाण वय 32 राहणार पठाण मोहल्ला जिंतूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सायंकाळी 5:10 सुमारास आरोपीच्या घराशेजारील पडके घर येथे छापा टाकण्यात आला। या ठिकाणीही प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी महेश गजभार करीत आहेत। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली। कारवाईत पोलीस हवालदार सिद्धेश्वर चाटे, राम पोळ, नामदेव डुबे, उमेश चव्हाण, मुकेश बुधवंत आणि पांडुरंग तुपसुंदर यांनी सहभाग घेतला। शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री विरोधात अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे।